वेलकम टू माय चॅनल. माझ्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. तर तुमचा मित्र चाललाय सध्या सिटीने. तर आज कुठं चाललंय तर आपल्या आजीकडे चाललाय. आजी आजी मग काय विषय का व्हायला. तर मग थोडा दम लागलाय तुमचा हो पळत आला. तर मग आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहेच. मग चला आता आपण जाऊया आजीकडे. तर आज आजीकडे जाण्यास स्पेशल काय माहिती का तुम्हाला. आज आपल्याला आजीला द्यायचे ही पिशवी. तर या पिशवीत काय लपलं आहे हे तुम्हाला जाणून घेण्यासाठी तर चला आपण पहिलं खाली जावे. तर थोडं जास्तच अंधार आहे. चला. तुमचा भाऊ इथं आलेला आहे खाली. होऊ शकतं तुम्ही इथं आलोय मी आता खाली. आणि मग ह्याच्यात आहे इडली डोसा सांबर चटणी म्हणजे मम्मीने आज घरी बनवलं इडली. मग ह्याच्यात आहे इडली डोसा पण आहे. त्यासोबत मम्मीने डोसा पण बनवला आहे. इडली डोसा सांबर चटणी रेसचं थोडं ह्यात आहे. विषय काय तुमचा भाऊ असा चाललाय रोडनी. तुमच्या भावाचं सायकल आलेलं प्रॉब्लेम काय सध्याच प्रॉब्लेम होतो मग आज काय. आणि इथं आपला भेटला आहे सोहम भाऊ. आपला भाऊ आता गेलेला आहे. तर चल बाय. तेव्हा आता आपण जाऊया आपलं एव्हरीबडी म्हणजे आपण माझ्या इथेच राहतो. माझ्या जवळचा मित्र तो मग मला भेटलेला तेव्हा तो चाललाय सध्या. तर मामा चालू आईच्या घरी आणि ताईचं चालू आहे स्वयंपाक चालू आहे ना. अरे त्यात काय एवढं स्वयंपाक चालू आहे. आणि रस्त्यात भेटलेला मामा म्हणून फास्ट डायरेक्ट घरी आलोय. मामा चालू आहे मोबाईल बघणं. आणि इथं मग मामा भेटलं रस्त्यात म्हणून आम्हाला अरे इथं आयचं चालू आहे भाजी निवडायचं. आणि तुम्हाला माहिती आहे दररोजची पूजा आयची आपल्या. एक वेळ आम्हाला तुम्हाला दाखवते नीट. आणि हे बघा हे अशी आपल्या आईची पूजा. हे बघा इथं सगळं अशी फुलं. तुम्हाला माहिती आहे गेल्या वेळेस मग आपण ब्लॉग बनवला त्या ब्लॉगमध्ये सेम असं होतं. थोडंसं अजून डेव्हलप होतं कारण का त्या दिवशी आपलं काय होतं ग हां रविवार होता. त्यामुळे रविवारचं असल्यामुळे ते आपलं जास्त डेव्हलप होतं. आणि आपली आईची नर्सरी आई पाणी घातलंय ना. हां पाणी घालून झालं आईचं. आणि आपली आईची नर्सरी तुम्हाला माहितीच आहे. आपण झाडं मोजलेली किती 15 का 14 झाडं होती ना. हां तर मग दोघा इथं असं चालू आहे स्वयंपाक चालू आहे आईचं सगळं असं. आणि आपला मामा आता असा मोबाईल बघत बसलाय. आणि मग आता हे चालू आहे घरातलं सगळं. अजून साफसफाई पण करणार आहे. मग अजून भरपूर काय आपण ते आईला सामान दिलंय. तर इथं मग काय गहू बी वाळू टाकले कारण का खिडकीतून ते ऊन येते ना क्रॉस ऊन येते. अरे सांगते ग. आणि मग क्रॉस ऊन येते मग त्यामुळे ते गहू वगैरे टाकले सगळं चालू आहे घरात. आणि मग नंतर मग बाकी काय नाही एवढं आईचं चालू आहे काम घरात. आणि बाकी आता माझं पण काय नाही. आता मी पण जातो थोड्या वेळ थोडं बसतो इथं आलोय म्हणून. मी काय साधारणपणे येत नाही इकडं. तर मग मी पण आलोय. कांदा बिंदा आहेत आपलं असं सगळं आहे. सगळं कांदा उगवलेत नाही नाही अगं. आणि मी तर बटाटे बिटाटे काल मार्केटला गेलतीस ना. हा काल आपला मार्केट लावलेला बघा. असा व्ह्यू आहे गॅलरीतून. इकडं समोर बिल्डिंग आणि इकडं असा व्ह्यू. तर मग काय नाही. तर आता मग चल आता आपण पण थोडं बसून जाऊया. तर इथं आपल्या आईने केलाय पालक भाजीचा गरगटा. तर मग आई सांग जरा थोडं सांग जरा कसं केलंय. शेपूची भाजी घातली बाळा. त्यात टोमॅटो घातलं लसूण घातलाय कोथिंबीर जिरं हळद घालून केलाय गरगटा ते उकडून घेऊन. अच्छा नाही तीच म्हटलं मग आपल्या आईने केलाय गरगटा. आणि मग ती दाखवत होतो तुम्हाला. आता म्हटलं दाखव जरा कसं केले. तर मग चालू आहे आता ते हाय तीच चालू आहे तयारी. तर मग चला थोड्या वेळ भेटू. हा तर इथं बसलेलो. आणि हा आपला तनय भाई. ओके तर कसं आहे भाऊ आलाय शाळेवरून. काय मग शाळा कशी आपली चांगली आहे. तर तोंडावरून दिसत नाही चांगली असं म्हणतोय. तर हा चाललाय आता घरी. मी खाली बसलेलो. आणि मग आता तनय भाई आपला आलेला आहे. तर मग चला तर तुम्ही आता बसलेलो तुम्ही बघितलं. आता मी घरी बसलेलो आईच्या इकडं. तर आता थोडं खाली आलतो तनय भाई दिसला आपल्याला. तर मग चला बसू तिला. तू जाऊन वगैरे कपडे चेंज करून येईल. तर आपला आता नाही आला कपडे चेंज करून शायनिंग नको अरे चल. आणि मग तर आता मी जातो घरी. मम्मीचे घरून फोन आलेत पप्पांच्या फोनवरून. आता सीन होणार म्हणून चला आता मी जातो आता घरी. नॉट टेन्शन. आपला हात नाही बाय. तर त्याला सांगतो निघ घरी चल निघ चल. अरे चल चल घरी चल. आणि घरी चल बाय मग बाय. चला आपण जाऊया आता घरी. आता चाललोय घरी. आणि मम्मीने आणायला सांगितलेले कांदे. मग निघतो आपण आता कांदे. तर आता आपल्या घरी जाऊन होणारे वांदे. कारण मम्मीचा आला 2दा कॉल. आणि मी घरी नाही गेलो. आणि आता घरी गेलो इतका वरडा पडणार मला मार पडू शकतो. तर मग
आता मोबाईलचं चार्जिंगवर तर उतरले तर बट मग चला आजचा ब्लॉग इथे संपला. जय हिंद जय महाराष्ट्र. आज काही जास्त सांगत नाही कारण का मला कांदे घेतले मी मला आता वांदे तर मग चला आजचा ब्लॉग इथे संपला. बाय.